गणेश कथेनुसार असं सांगितलं जातं की माता पार्वती यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यावेळेस इथं गणपतीची स्वयंभू मूर्ती स्थापन. शपथ मित्रांनो, जीव गेल्यासारखं झालं राव, पायामध्ये अवसर नसल्यासारखं होतं. इकडं गणपती बाप्पांचं मंदिर आहे, आपण तिकडे जाऊया दर्शनासाठी, जे की 28 नंबरचं लेन आहे, त्याच्यामध्येच गिरिजात माताची मुख्य स्थान आहे. पूर्वीच्या लोकांनी ह्या लेणी बनवल्यात आणि पूर्ण एक दगड आहे माझ्या मागं बघा, त्या दगडामध्ये त्यांनी जे मंदिर लेण्या कोरलेले आहेत हे बघणं आपलं काम. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं गोवर्धन शिंदे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अष्टविनायकांपैकी 6 नंबर आणि 7 नंबरचे गणपती दाखवणार आहे. तर अष्टविनायकांपैकी युनिक असं गणपतीचं मंदिर म्हणजेच की लेण्याद्रीचं मंदिर, जे की आहे बौद्ध लेणींमध्ये. गणपतीचं नाव आहे गिरिजात्मक आणि गिरी म्हणजे पर्वत. तर आज आपण आलेलो आहे 6 नंबरचा गणपती बघण्यासाठी आणि इथूनच समोर जाणार तो म्हणजे 7 नंबरचा गणपती बघण्यासाठी, जो की आहे ओझरमध्ये. 28 तारखेची सकाळ आपल्यासाठी खरंच खूप वाईट होती, कारण त्या दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं. तर मित्रांनो, कामाचा माणूस होता आणि बघा, आम्ही राहतो करमाळ तालुक्यामध्ये आणि अजितदादा ते आहेत बारामतीचे. परंतु खरंच पवार कुटुंबियांनी जे आम्हाला दिलं आहे, म्हणजे आमच्या तालुक्यासाठी म्हणा किंवा आसपासच्या गावासाठी, ते खूप काही. बघा, आम्हाला पुणे 120 किलोमीटर आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये काहीच नाही, सुविधा काहीच नाही. परंतु आम्ही कुठले जरी काही काम असेल तरी पण आम्ही बारामतीला जातो. त्याच्यामुळे आम्हाला जेवढी ओढ आमच्या तालुक्याची नाही, तेवढी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आम्हाला बारामतीची. तर आपण एक कामाचा माणूस गमावलेला आहे. तर मित्रांनो, खरंच आता आपल्या 603 सबस्क्रायबर फॅमिलीतर्फे मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तर आता जाऊया, आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. आता आपल्याला ज्यावेळेस दर्शनाला जायचं आहे, दर्शनाला जाताना खूप मोठी कसरत आहे, ती म्हणजे 307 पायऱ्या आपल्याला वर चढून जायचं आहे. समोर हा डोंगर आहे आणि ह्या ज्या लेणी आहेत त्या लेण्यांमध्येच गणपतीचं मंदिर आहे. तिथून आपल्याला गणपतीचं मंदिर दिसतंय, त्याच्यात आपल्याला खूप वरती जायचंय. चला आता आपण चालू करू. मित्रांनो, मी पहिल्यांदाच बघतोय की देवाला जाण्यासाठी इथं पैसे घेतले जातात. 25 रुपये पर पर्सन एवढे तिकीट आहे. चला घेऊया तिकीट आणि जाऊया समोर. मित्रांनो, बघा, अशा प्रकारे तिकीट आहे, ज्याची प्राइस पर पर्सन 25 रुपये. जर तुम्ही फॉरेनर असाल तर तुमच्याकडून 300 रुपये घेतले जातात आणि घेण्याचं कारण म्हणजे जे वरती केव्ज आहेत त्याच्यासाठी याचे पैसे घेतले जातात. येणाऱ्या भाविकांसाठी एक इथं इथं टास्क आहे अवघड. हे माकड हे ते डायरेक्टली आडवे जात आहेत आणि काय असेल ते हातात न मोडता येईल. बरं, आता आपण स्टार्ट करूया जी जर्नी सगळ्यात हार्ड आहे. 307 पायऱ्यांची जर्नी आपल्याला चालू करायची आणि पायऱ्यांवर जाता जाता माकडांशी सुद्धा संघर्ष करायचा आहे. माकडांनी जर मोबाईल उडून नेला तर डेंजर आहे. तर विलॉग बंद होईल तुझा. विलॉग आयुष्यभर कायमचा बंद होईल, एकदाच नाही, कायमचा. जास्तीत जास्त आपण 10 पायऱ्या झालेत, दम लागायला लागला. वृद्ध लोक असतील ना तर त्यांच्यासाठी हा गणपती खरंच खूप अवघड आहे. पण त्यांच्यासाठी पण एक चांगली सोय, ती म्हणजे बघा, असा पाळणा आहे, जे की माझ्या मागं बघू शकता, ते पाळण्यात आलेले आहेत. पण त्याच्यावरती लिहिलं आहे जवळपास 1,500 रुपये लागत आहेत. आणि आपण तर तरुण असताना पण दम लागतो, पण ज्यांचं वय झालेलं आहे, वयोवृद्ध आहेत, त्यांच्यासाठी खरंच खूप हार्ड आहे. आता पायात नाही का ताकद गेल्यासारखं झालंय आत्ताच. असे पाळणे कसं वाटतं एकंदरीत? खूप बरं वाटतं. बरं वाटतंय. येस ब्रो, एन्जॉय. आमचा एन्जॉय निघला ना, पण असं नसतं काय करतात, दम लागतोय. ऐसे रहता है भाई. देव दर्शनास असं असतं. अरे पायरून कसं की झालं इकडं होईल आता. अरे आले जवळ मित्रांनो. येस ब्रो. त्यातनं अवसर गेल्यासारखं होते डायरेक्ट असं. दर्र. हा ना, दम लागला रे. तर मित्रांनो, आता एकदा गावाचा व्ह्यू बघा वरून. गाव आहे, इकडून भाविक येत आहेत. आणखी आपल्याला इथं जायचं आहे. हाफ झालेलं आहे, आणखी हाफ राहिलं आपलं अंतर. शपथ मित्रांनो, जीव गेल्यासारखं झालं राव, पायामध्ये अवसर नसल्यासारखं होतंय. मध्ये मध्ये थांबावं लागतंय. आत्तापर्यंत 3 वेळा तर मी थांबलो आहे, आणखी एकदा थांबावं लागलं वाटतं. आणखी दाखवतो किती पायर राहिलेत वरती. फक्त एवढेच पायर राहिलेत. आणि हे जे माकड आहेत ना इथले, त्यांच्यापासून थोडी सावधानगिरी बाळगा, कारण काही पण घेऊन पळून जातात ते. तर मित्रांनो, चला आता वरती तर आलोय. तर आता हे मंदिर आहे माझ्या मागं बघा, आणि याच्यामध्ये जाऊन आल्याच्या नंतर थोडा इतिहास आहे, तो मी तुम्हाला सांगतो. चला आधी दर्शन घेऊया, त्यानंतर ही बौद्ध लेणी, त्या आपल्याला आणखी फिरायच्यात. त्यातले 3 ते 4च लेणी चालू आहेत वाटतं फक्त, त्या तरी आपण फिरून घेऊ ॲटलीस्ट. मोठ्या दगडामध्ये बघा कसं कोरलंय आणि ह्या सगळ्या बौद्ध लेणी कोरलेल्या कशा दिसतात.
त्याच्यावरती नक्षीकाम कसं आहे, एवढा मोठा दगड आहे आणि त्याला गोल आकारामध्ये कोरलेला आहे. हे पूर्वीच्या काळी कसं केलं असं, आणि मेन म्हणजे हे एका दगडामध्ये, पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. बघा कसे आहेत. आतमध्ये येताना खरंच भरपूर दम लागला आहे, कारण खूप उंच आहे. 307 पायऱ्या चढून आलो आहे, पण नको नको झालं आहे. रोहित बोलला होता की पायऱ्या चढणं अवघड आहे. ठीक आहे, जर ज्याची तब्येत नाही त्याच्यासाठी काहीच नाही, चढू शकतात वरती. तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये. हे होतं ते स्तूप होतं इथं. शपथ मित्रांनो, बघण्यासारखं भरपूर काय आहे आणि शूट करण्यासारखं पण इथं जे माकड आहेत ना, यांच्यापासून भीती वाटते राव. कारण तिथं लिहिलं आहे पण ते हातातले वळून घेऊन जातात म्हणून, त्याच्यामुळे जास्त रेकॉर्ड करायची पण भीती वाटते. इथं समोर एक आणखी एक गुहा आहे, म्हणजेच की केव्ज आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. हे टोटल इथं 30 लेण्या आहेत आणि त्याच्यापैकी 28व्या लेण्यामध्ये गिरीशात्मकाची मूर्ती आहे. आतमध्ये एवढं गुळगुळीत आहे ना, पावसाळ्यात कसं काय बरं, काहीच पाणी नसेल, काहीच नाही खाली, पूर्ण दगडामध्ये कोरलंय राव. दगडामध्ये एवढं कोरणं सोपं नाही. आणि आतमध्ये बसण्यासारखं केलंय राव पूर्ण. ते बघा गट्टे केलेत बसण्यासारखे, तुम्ही बसू शकता तिथं. एका दगडामध्ये कोरलेले हे लेणी पूर्ण. आतमधून दाखवतो, वाटल्यास तुम्हाला माझा विश्वास नाही तर आतमधून पण दाखवतो. आतमध्ये याच्यात पण आतमध्ये भरपूर, म्हणजे जर तुम्ही हे दोन लेणे एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत आणि मध्ये अशी भिंतीसारखं आहे, जसे की आपण 2 कंपार्टमेंट बनवतो तसे बनवलेले. पूर्वीच्या काळी हे गट्टे कशासाठी केले असेल, नक्कीच हे तपश्चर्या करण्यासाठी बनवलेले असणार आहे. अक्षय थांबला इथं, त्याला दमत नसेल लागत. तुला दमत नाही लागत का? लागतंय नाही मित्रांनो, हे बघा म्हणतो मला दम नाही लागत आहे. कसं काय फुल वाईब आले आज, वाईब आले. ते नाही वातावरण. तब्येतीच्या मानाने याला दम नाही लागणार. आमच्यासारख्यांना नको नको होते. मी आतापर्यंत 3दा थांबलोय आणि चला आता वरती जाऊया. इथं माकड आहे त्याच्यामुळे मी जरा बंद करतो, नाही तर मोबाईल घेऊन पडेल. आजच थांबलाय कसं आहे, त्याच्यामुळे मी मोबाईल आतमध्ये ठेवतो. इकडं गणपती बाप्पांचं मंदिर आहे, आपण तिकडे जाऊया दर्शनासाठी. जे की 28 नंबरचे लेन आहे, त्याच्यामध्येच गिरिजात्मकाची मुख्य स्थान आहे. तिथून आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांची मूर्ती दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, आता आपण आलोय जिथं गिरिजात्मकाची मूर्ती आहे तिथं. तर इथं जी आहे ती स्वयंभू मूर्ती. गणेश कथेनुसार असं सांगितलं जातं की माता पार्वती यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यावेळेस इथं गणपतीची स्वयंभू मूर्ती स्थापन झाली. तर आता चला जाऊया, आपण दर्शन घेऊ. आणि आतमध्ये बघा की पूर्ण दगड आहे आणि दगडाच्या आतमध्येच गणपतीची मूर्ती प्रकट झालेली. लेण्याच्या आतमध्ये आला तर बघा एवढा असा मोठा स्पेस आहे, तुम्ही इथं बसू शकता. आणि प्रत्येक लेण्यांचे जे आहेत ना, इथं अशा दारांनी पॅक केलेलं आहे. आणि आतमध्ये इथं गिरिजात्मकाची मूर्ती, आपण तिथं जाऊ आता, दर्शन घेऊया. दर्शन रांगा एवढीच आहे, जास्त पण मोठी नाही. आणि कृपया मूर्तीचा फोटो काढू नये असं लिहिलेलं आहे तिथं, पण मी इथल्या बाहेरच्या बाहेर आपला ब्लॉग कंटिन्यू करतो. जर जमलंच तर मी तिथं फोटो काढतो. तर मित्रांनो, बाप्पांचं दर्शन झालं
आणि नशिबाने आरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तर चला जाऊया आता खाली आणि आता आपण जाणार आहे ओझरला. तर आणखी इथं जे जाता आहे ते थोडंफार दाखवेल आणि त्यानंतर जर तुम्ही इथं असाल तर हॉटेल वगैरे आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, गिरिजात्मकाची जी लेणी 28 नंबर आपण तिथून बाहेर आलोय आणि समोर पण आणखी भरपूर लेणी आहेत, परंतु गिरिजात्मकापासून आपल्याला 3 ते 4च लेणी बघायला येतात. तिथून पुढे जर आपल्याला बघायचं असेल तर तिथं रस्ता नाही, त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही. हो, मला खरंच याचं वाईट वाटतंय की आपण सर्व लेणी बघू नाही शकलो इथं घेऊन, कारण पूर्वीच्या लोकांनी ह्या लेणी बनवल्यात आणि पूर्ण एक दगड आहे माझ्या मागं बघा, या दगडामध्ये त्यांनी जे मंदिर लेण्या कोरलेले आहेत हे बघणं आपलं काम आहे, परंतु जाता येत नसल्यामुळे मी तिथं जाऊ नाही शकत आहे. तरी पण एकदा मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे इथं लेण्यात ते कोरलेल्या आहेत. आणि गिरिजात्मकाची सुद्धा तुम्ही बघितली, एका दगडामध्ये त्यांनी आतमध्ये एवढं मोठं कोरलेलं आहे. आणि बघा आता समोर ते जिथून स्टार्ट होतंय तिथून एंड बघा, आता इथं माझ्या मागं जे दिसतंय तिथं ते एंड होतंय. तर जिथून स्टार्ट होतंय तिथं तुम्हाला दाखवतो. तिथून समोरून हे लेणं चालू होतंय आणि त्याच्यानंतर इथं जे आहे हे समोरचं लेणं, याच्यामध्ये गिरिजात्मकाची मूर्ती आहे आणि समोर इथं शेवट होतोय आणि हा एकच दगड आहे, ह्या दगडामध्ये कोरलेली हे संपूर्ण लेणी. तर चला आता आपण खाली जाऊया आणि खाली जाऊन नंतर आणखी पण जे पार्किंग आहे त्याच्यानंतर हॉटेल आहे ते दाखवतो. आणि जर तुम्हाला पूजेसाठी काही साहित्य घ्यायचं असेल तर ते पण आहे भरपूर, हे पण तुम्हाला दाखवतो. तर बघा, आपण जिथून आलोय ते एकदा वरून व्ह्यू दाखवतो कशा प्रकारे दिसतं. आपण इथून आलोय समोरून आणि अशा पायऱ्या चढत चढत ह्या दिशेने समोरून इथून आलो आणि जवळपास 307 पायऱ्या आहेत. आणि जर तुम्ही वयोवृद्ध असाल ना तर तुम्हाला वरती येण्यासाठी ते आपण काय बोलतो पाळण्याचे आहेत ना, ते आहे तिथं, परंतु त्या पाळण्यासाठी ते तुमच्याकडून 1,500 रुपये चार्जेस घेतात. विचार करा, पावसाळ्यामध्ये इथं कसं सीन असेल, डोंगर आहे, पाऊस पडतोय, त्यानंतर ह्या डोंगरावरून थोडं थोडं पाणी खाली येते टिपकं टिपकं आणि इथला जो परिसर आहे पूर्ण हिरवागार झालेला असेल. तर पावसाळ्यामध्ये या, परंतु एकाच गोष्टीची भीती वाटते की पावसाळ्यामध्ये इथं कदाचित वरून दगड बिगड पडू शकतात, त्यामुळं काही ना काही हानी होऊ शकते. त्याच्यामुळे जर तुम्ही पावसाळ्यात आला तर इथं आल्यानंतर थोडी सावधानगिरी बाळगा. तर चला जाऊ आता खाली, तो अक्षय पण थांबलेला आहे तिथं. आता जायचं आपल्याला इथून ओझरला. आपण आलो खाली आणि इथून थोडाफार व्ह्यू दिसत असेल तुम्हाला, एकदा पण दाखवतो. वरतून एवढ्या वरतून आलो आम्ही खाली आणि इथं जे गेट आहे जिथं तुम्ही आल्याच्यानंतर इथून तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे, एवढं मात्र ध्यानात राहू द्या. 25 रुपये तिकीट आहे. जर तुम्ही फॉरेनर असाल तर तुमच्याकडून 300 रुपये चार्जेस घेतले जातात. आणि आल्याच्यानंतर बघा इथं माकडांपासून सावध राहा सांगितलं आहे. बिवेअर ऑफ द मंकी, बिवेअर ऑफ द मंकी. क्या बोलते भाई, तुमको कैसा लगा? मस्त, एकदम एक नंबर. संडे होता ऐसा. हो घ्या. अक्षयला वाटतंय संडे असा होता असा एवढ्यावरती एकदम नाही भाऊ पळतोय सणा सणा सणा. मी 4 आता बसलो, हे बसलाच नाही, उभाच होता, पण थांबत होता, माझ्यामुळेच थांबत असेल. फिटनेस का राज. फिटनेस का राज. अक्षय से पूछो, अगर तुमको तबीयत कमी करने का है ना फॉलो करो मेरे तो इसको फॉलो करो इंस्टाग्राम पे. इंस्टाग्राम ID बोलो तुम्हारा. अक्षय 997 कामत. जल्दी से फॉलो करो. हाँ, जल्दी से फॉलो करो और आपका वजन कमी करो. डोली इथं आल्याच्या नंतर ह्या डोलीत बसा. जर तुम्हाला नसेल ना जमत, जर तुमचं वय जास्त असेल किंवा एवढ्या वरती जायला जर तुम्हाला जमत नसेल तर अगोदरच करा, कारण वरती गेल्याच्या नंतर दम भरपूर लागतोय. तर बघा डोले आहेत, 1,500 रुपये घेतले जातात, लिहिले त्याच्यावर, कदाचित कमी जास्त करत असतील ते. त्यासाठी साहित्य इथं मिळत आहे, हार असतील किंवा प्रसाद असेल मिळतोय. आणि इथं हॉटेल आहे. तर आता आपण चला नाश्ता करू, कारण पहाटे निघालो तेव्हापासून काहीच नाही खाल्लेलं, नाकी चहा पिलं. तर बघू नाश्ता करू आणि आता ओझरच्या दिशेने भाजी काय काय डोसा उत्तपा मिसळ इडली वडा पोहे. पोहे घ्यायचं ना तुला? हा, पोहे द्या. हे पोहे हां, 2 दोन पोहे करा. 2 पोहे. तर चला मित्रांनो, वडापाव तर नाही येतं, तर आपण पोहे घेऊया. भूक लागली राहू आधी, दीड दीड. भूक छान लागली. तर मला असं भूक म्हणून नाहीये, पण काहीतरी पोटामध्ये गेलं पाहिजे, कारण काय आपण सगळं पण फिरतोय ना, एनर्जी पाहिजे ना थोडी तरी. अरे म्हणून तेवढं पोट बाकी मला भूक लागली नाही. तुझं बरं आहे बाबा, मला जाम भूक लागली. नाही, पोहे सांगितलं तर. शेच्या तिकडं लिंबू पिळतोय. आणखी ओझर आपल्यापासून 15 किलोमीटर असं नाही ना इथून, म्हणजे जास्तीत जास्त अर्ध्या तासात आपण तिथं पोहोचल. त्यानंतर आता ऊन पण जास्त आहे आणि इकडं डोंगर असल्यामुळे जास्त ऊन लागतं. तर इथून आवरू, पार्किंग ते दाखवतो, त्यानंतर हॉटेल ते दाखवतो आणि डायरेक्टली आपण व्हिडिओ थांबवू आणि नंतर ओझरला जाऊन तिथं कंटिन्यू करू. नाश्ता झाला आहे आणि आपण आता जातो पार्किंगकडे. आता तुम्ही इथं आल्याच्यानंतर मी तुम्हाला पार्किंग दाखवतो की कशा प्रकारे पार्किंग आहे. जर इथं आल्याच्या नंतर तुम्हाला 2 व्हीलरची पार्किंग फ्री, 4 व्हीलरला पैसे लागतात. आणि अशा प्रकारे जर लहान मुलांसाठी काही खेळणी घ्यायची असेल तर इथं शॉप्स आहेत. प्रसाद घ्यायचा असेल तर ते पण आहे, भरपूर आहे. चला आता तुम्हाला पार्किंग दाखवतो. अक्षयने आपली गाडी लावली इकडं. 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पार्किंग आहे. 2 व्हीलरची पार्किंग फ्रीमध्ये. इकडं ऊसाचा रस मिळत आहे. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे तिथं जास्त प्रमाणात असणार. आणि हे बघून घ्या एकदा. आणि आल्याच्या नंतर तुम्हाला एवढ्या वर जायचं, एवढं ध्यानात राहू द्या. बघते
एवढ्या उंच मंदिर आहे आणि इथं जायचं आहे. जी समोरची लेणी दिसते ना ही वाली, त्याच लेणीमध्ये तुम्हाला गिरिजात्मकाची मूर्ती पाहायला मिळणार आहे. आलोय लेण्याद्रीहून दर्शन घेऊन आणि ओझरमध्ये आलोय. तर लेण्याद्रीमध्ये काय काय होतं, जर तुम्ही इथं जर स्टेसाठी येत असाल तर लॉजिंग वगैरे आहे आणि पार्किंग तर तुम्ही बघितलीच आहे. तिथं भक्त निवास सुद्धा आहे, तर तुम्ही तिथं येऊ शकता स्टेसाठी सुद्धा. तर असं होतं लेण्याद्रीचा अनुभव. मंदिर मस्त आहे, काहीच अडचण नाही तिथं. आणि एवढंच की तुम्हाला वरती जायला थोडा त्रास होईल, पण काही नाही. जर तुम्ही एकदा जिद्द मनाचं बाळगली ना तर जाऊ शकता. आणि जर तरी पण नसेल जमत तर तुम्हाला ते डोले आहेतच वर नेण्यासाठी, तर तुमच्याकडून 1,500 रुपये घेतील, पण ते लगेचच तुम्हाला 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला वरती नेऊन पोहोचवतील सुद्धा. आणि खाली सुद्धा घेऊन येतात. शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आणि संत तुकाराम महाराज आहेत. आणि इथं जे आहे ते पार्किंगला पण बघा एकदम प्रॉपर नियोजन केलंय, शेड वगैरे केलेलं आहे आणि समोर आणखी मंदिरांची कामं चालू आहेत. तर चला आता जाऊया समोर. आणखी समोर नदी पण दिसते. इथं चांगला ब्लॉग निघणार असं मला वाटतंय. फळ विकणारे वगैरे भरपूर बसलेले आहेत. जर आलास तर घ्या. अंजीर वगैरे दिसत आहेत, चिक्कू पण दिसत आहेत. आणि 4 व्हीलरचं पार्किंग आहे आणि तिथं बसेस ते वाटतं जे पूर्ण शेड मध्ये केलेलं आहे. आणि इथं आणखी महादेवाच्या मंदिराचं काम चालू आहे. आणि समोर नदी किती वेळ माहित नाही, तिथे गेल्याच्या नंतरच समजेल आपल्याला. प्रॉपर नियोजन आहे मित्रांनो. हे बघा एकदम रूट पण बघा जाण्याचा कसा आहे. कदाचित तिथं समोरच मंदिर आहे, तिथं विघ्नार्थ लिहिलेलं आहे. चला आतमध्ये जाऊ दर्शनाला. ही शपथ मित्रांनो, खरंच मंदिर खूप मोठं आहे. आणि हे बघा वरती काय आहे माझ्या, हे बघा वरती खरंच लय भारी आहे, एक नंबर बनवलंय. आणि आता समोरच मंदिर आहे, मंदिर पण दाखवतो तुम्हाला. प्रवेशद्वार बघा मंदिराचं कसं आहे. आणि हे फक्त बाहेरच आहे, आतमध्ये आणखी मंदिर कसं असेल. ही अष्टविनायकांपैकी रांजणगाव केले, त्यानंतर मोरगाव झालं, सिद्धटेक, त्यानंतर थेऊरला तर पुण्याजवळ असल्यामुळे आम्ही जात असतो नेहमी. आणि त्यानंतर ह्या मंदिरामध्ये मला थोडंफार वेळ नाही का युनिक काहीतरी पाहायला मिळतं. माळ आहे इथं. त्यानंतर तिथं तुम्ही बसू शकता, काय अडचण नाही इथं बसण्यासाठी. तिकडे फोटो काढू शकता. आणि मंदिराचं हे शिखर कसे दीपमाळ 2 आहे तिथं. विशेष म्हणजे त्या 2 दीपमाळ. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसणार आहे, 100% सांगतो मित्रांनो. बघू आपण फोटो काढू नाही जमलं. मंदिरात गेलो होतो, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही. विशेष म्हणजे त्यांनी डायरेक्ट लिहिलेलं आहे की मोबाईल आणि कॅमेरा जप्त केला जाईल, त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ नाही काढला. पण मंदिर मात्र चांगलं आहे बरं का, खरंच चांगलं आहे मंदिर, बनवलंय चांगलं, नवीन काम झालेलं वाटतंय. आणि ते बघा प्रदक्षिणा मार्ग सुद्धा चांगलं बनवलंय. आता आपण जाऊया बाहेर आणि तुम्हाला ते नदी तलाव आहे ते दाखवतो. विशेष म्हणजे तिथं भारी आहे, ते पण भारी सिस्टमॅटिक आहे जरा. इथं मंदिर पण मस्त बनवलंय राव, भारी झालं तिथं ना. मित्रांनो इथं समोर प्रभू श्रीरामांची मूर्ती, दीपमाळ आणि हे मंदिर बघा कसं आहे. हे बाहेरच्या साईडला तुम्ही जाऊ शकता. मंदिरात मध्ये गणपतींची गाणी लावलेली आहेत, प्रत्येक जागेवर साऊंड बसवले छोटे छोटे. लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचं दर्शन झालं आणि त्यानंतर ओझरच्या सुद्धा विघ्नहर्ताचं दर्शन झालं. तर खरंच मस्त वाटलं. लेण्याद्रीला आहे बाबा त्रास होतोय, पण इथं ओझरमध्ये ना काहीच त्रास नाही, एकदम तुम्ही इझिली दर्शन घेऊ शकता. आज रविवार आहे, आज गर्दी सुद्धा नाही तरी पण. आणि इथं आता महाप्रसाद आहे, आम्ही महाप्रसाद घ्यायला जातो. पुढे नदीला मस्त केलं बरं का, इथं लाईटिंग वगैरे मस्त बसवल्यात. रात्री तिथं लाईट लागल्याच्या नंतर खरंच भारी व्ह्यू दिसत असेल. समोर इथं पार्किंग आहे आणि महाप्रसाद सुद्धा मिळतंय. तर आता आपण महाप्रसाद घेऊ आणि हा व्हिडिओ इथं संपू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, दोन्ही जे गणपती म्हणजे अष्टविनायकांपैकी लेण्याद्री आणि ओझरचे गणपती, काय वाटलं तुम्हाला ह्याच्यामध्ये, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. विशेषतः म्हणजे लेण्याद्रीला त्रास होतो बरं का, माझे पाय आणखी दुखतंय. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आलेले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.